नमस्कार सगळ्यांना, सुस्वागतम, सुप्रभातम। आज आपण आपल्या योगाभ्यासाला सुरुवात करूया। तुमच्या ज्या काही कमेंट्स असतील त्या आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि योगाभ्यास केल्यानंतर तुमचे अनुभव त्यामध्ये लिहा। आपला यावेळचा विषय आहे नाभीचं आरोग्य। तर नाभीच्या आरोग्या संदर्भातले आपण योगिक प्रक्रिया इथे करतो आहोत। तर नक्की याचा सर्वांनी लाभ घ्या। तुमच्या ओळखीमध्ये कोणी असतील तर त्यांनाही लाभ घेण्यासाठी सांगा। सुरू करूया आजच्या योगाभ्यासाला। प्रार्थनेपासून आपण सुरुवात करणार आहोत। पाठीचा कणा सरळ, मान सरळ, डोळे अलगद मिटलेले, हाताची ज्ञानमुद्रा कोणत्याही ध्यानात्मक आसनामध्ये बसायचे। पूर्ण लक्ष श्वासावर, शरीरावरचे मनावरचे ताण कमी करायचे। डोळ्यासमोर ओंकाराची प्रतिमा आणायची आहे आणि आपण आता ओंकार म्हणणार आहोत, त्रिवार ओंकार। संगच्छध्वं संवदध्वं संवो मनांसि जानता देवाभागं यथा पूर्वे संजानाना उपासते संजानाना उपासते। सावकाश डोळे उघडायचे, हाताची ज्ञानमुद्रा सोडायची, पाय मोकळे करून घ्यायचे आणि आपल्याला दंडस्थितीमध्ये उभं राहायचे। दंडस्थितीमध्ये या। दंडस्थितीमध्ये दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचे, जास्तीत जास्त अंतर घ्या दोन्ही पायामध्ये। हात बाजूनी वरती न्यायचेत आणि हाताची नमस्कार स्थिती करायची आहे। हाताची नमस्कार स्थिती केल्यानंतर हात वरती ताणून घ्यायचे, कमरेपासूनचा सगळा भाग वरती ताणून घ्या। आता हिप जॉईंट्समधनं सावकाश श्वास सोडत सोडत कमरेतून खाली वाकायचे। सावकाश श्वास सोडत सोडत हिप जॉईंट्समधनं खाली वाका, पाठीचा कणा सरळ ठेवत। सगळं शरीर ताणलेल्या स्थितीमध्ये कोपरामध्ये हात सरळच ठेवायचे। या स्थितीमध्ये आपल्याला कमरेचं चक्र करायचे। पहिल्यांदा उजवीकडनं डावीकडे वळायला सुरुवात करायची आहे। श्वास घेत घेत उजवीकडे जायचे, हात तसेच ताणलेले ठेवायचे। त्यानंतर जास्तीत जास्त मागे जायचं आहे, श्वास सोडत सोडत कोपरामध्ये हात सरळच ठेवायचे। सलग चक्र पूर्ण करायचे। श्वास सोडत सोडत खाली यायचे, पूर्ण श्वास सोडत सोडत खाली या। आता आपल्याला डावीकडनं सुरुवात करायची आहे, डावीकडनं उजवीकडे श्वास घेत घेत डावीकडे जायचे। श्वास सोडत सोडत जास्तीत जास्त पाठीमागे जायचे, श्वास घेत घेत उजवीकडे जायचे आणि श्वास सोडत सोडत पुन्हा खाली यायचे। श्वास घेत घेत वर या आणि श्वास सोडत सोडत सावकाश आपल्याला हात खाली। पुन्हा एकदा आपण हे चक्र करणार आहोत, अजून 2 वेळा। सावकाश श्वास घेत घेत हात वरती, श्वास घेत घेत हात वरती न्यायचे। श्वास सोडत सोडत आपल्याला खाली वाकायचं आहे, जास्तीत जास्त खाली वाका। आता उजवीकडनं वळायला सुरुवात करायची आहे, जास्तीत जास्त उजवीकडनं वळायला सुरुवात करा। श्वास घेत घेत, श्वास सोडत सोडत पाठीमागे जा। पुन्हा श्वास घेत घेत डावीकडे, श्वास सोडत सोडत खाली। श्वास घेत घेत वर यायचे आणि श्वास सोडत सोडत हात खाली आणायचे। आता पुन्हा एकदा आपण हे चक्र करणार आहोत। सावकाश श्वास घेत घेत दोन्ही हात वरती नमस्कार स्थितीमध्ये आणायचे।
श्वास सोडत सोडत हिप जॉईंट्समधनं कमरेतून खाली वाकायचं आहे. पाठीचा कणा सरळ ठेवत ठेवत श्वास घेत घेत उजवीकडनं वळायला सुरुवात करायची आहे. श्वास सोडत सोडत मागे जायचं आहे. सावकाश हे चक्र करायचं आहे. कोपरामध्ये हात सरळ ठेवा. सगळं शरीर ताणलेलं ठेवा कमरेपासून. गुडघ्यामध्ये पाय सरळ ठेवा. चक्र पूर्ण करायचं आहे. श्वास सोडत सोडत खाली यायचं आहे. पुन्हा श्वास घेत घेत वर यायचं आहे. आणि श्वास सोडत सोडत आपल्याला पुन्हा पाठीमागे जायचं आहे. सावकाश चक्र पूर्ण करायचं आहे. श्वास सोडत सोडत श्वास घेत घेत वर आणि पूर्ण श्वास सोडत सोडत हात बाजूनी सावकाश खाली. दोन्ही पाय जुळवून घ्यायचे आहेत. आपण आता सूर्यनमस्कार करणार आहोत. सूर्यनमस्कार आपण दरवर्षी करतो. सगळ्यांना सूर्यनमस्कार माहीत आहेत. माझ्या सूचनेप्रमाणे करायचे आहेत. दोन्ही पाय जुळवून घेतलेले, दोन्ही पायावर समान भार, हाताची नमस्कार स्थिती, चारी बोटं जुळलेली, अंगठा बाजूला आणि अंगठा जो आहे तो छातीच्या ठोबणीमध्ये ठेवलेला आहे. नजर समोर आहे. मान सरळ आहे. पाठीचा कणा सरळ आहे. सगळं शरीर एका सरळ रेषेमध्ये आहे. दोन्ही पायावर समान भार दिलेला आहे. ही सूर्यनमस्काराची पूर्वस्थितीमध्ये आपण आहोत. ओम ह्राम मित्राय नमः. आपल्याला श्वास घेत घेत सावकाश हात वरती न्यायचे आहेत आणि कमरेतून मागे वाकायचे आहे. कमरेतून मागे वाका. कोपरामध्ये हात सरळ ठेवा. दंड कानाला टेकलेले ठेवायचे आहेत. उत्तान हस्त उत्तानासन आपण केलेलं आहे. श्वास सोडा, श्वास घ्या आणि सावकाश श्वास सोडत सोडत हिप जॉईंट्समधनं पाठीचा कणा सरळ ठेवत ठेवत खाली वाकायचं आहे. डोकं गुडघ्याकडे, गुडघे सरळ. ज्यांचं डोकं गुडघ्याला लागत असेल त्यांनी डोकं गुडघ्याला लावायचा प्रयत्न करा. आता आपल्याला उजवा पाय पुढे ठेवायचा आहे. डावा पाय मागे न्यायचा आहे. अश्वसंचलनासन करायचं आहे. आपल्या उजव्या पायाची मांडी पोटरी टेकलेली आहे. दोन्ही हातांच्या मध्ये उजवा पाय आहे. कंबर खाली दबून घेतलेली आहे. मान मागे टाकलेली आहे. खांदे मागे खेचून घेतलेले आहेत. डाव्या पायाचा गुडघा जमिनीवर टेकलेला आहे. आता पुढच्या अवस्थेमध्ये जाण्यासाठी आपल्याला डाव्या पायाचा गुडघा फक्त थोडासा वर उचलायचा आहे आणि उजवा पाय मागे न्यायचा आहे. ताठ तिरपी अवस्था दिसली पाहिजे. पूर्ण तिरपी अवस्था. आता आपल्याला पहिल्यांदा गुडघे टेकवायचे, मग छाती टेकवायचे आणि मग कपाळ टेकवायचं. अष्टांग स्थिती. 8 अंग जमिनीला टेकलेली आहेत. कपाळ, छाती, दोन्ही हातांचे तळवे, दोन्ही गुडघे आणि दोन्ही पाय, पावलं. याप्रमाणे शरीराची 8 अंग. फक्त पोट जमिनीला टेकलेलं नाही आहे. नाक जमिनीला टेकलेलं नाही आहे. आता आपल्याला मान मागे टाकत हात सरळ होईपर्यंत शरीराचा पुढचा भाग हा मागे टाकत टाकत वर यायचं आहे. हात सरळ होईपर्यंत वर या. खांदे मागे खेचून घ्या. मान मागे टाकलेली आहे. पूर्ण लक्ष श्वासावर. गळ्याजवळ जो ताण जाणवते त्याकडे लक्ष द्या. आता आपल्याला कमरेचा भाग वर उचलायचा आहे. अधोमुख श्वानासन करायचे आहे किंवा पर्वतासन पण याला म्हटलं जातं. अधोमुख श्वानासन. टाचा टेकवायचे आहेत आणि सगळं शरीर मागे स्ट्रेच करायचं आहे. जास्तीत जास्त सगळं शरीर मागच्या दिशेने ताणून घ्या. हनवटी कंठकुपामध्ये कंबर वरच्या दिशेने ताणून घेतलेली आणि सगळं शरीर मागच्या दिशेने ताणून घेतलेलं. गुडघ्यामध्ये पाय सरळ. या स्थितीमध्ये आपल्याला काही मुवमेंट्स करायचे आहेत. संचलनाचे प्रकार करायचे आहेत. तर आपल्याला आता श्वास श्वास सोडायचा आहे आणि श्वास घेत घेत कमरेचा भाग खाली आणायचा आहे. मान वरती आणायची आहे. ऊर्ध्वमुख श्वानासन करायचं आहे. ऊर्ध्वमुख श्वानासन. खाली टेकवायचं नाही आहे शरीर. मांड्या किंवा गुडघे जमिनीवर टेकवायचे नाही आहेत. आधांतरीच राहतील. पुन्हा श्वास सोडत सोडत अधोमुख श्वानासनामध्ये यायचं आहे. कंबरवर, मान खाली, हनवटी कंठकुपामध्ये श्वास सोडत सोडत पुन्हा श्वास घेत घेत ऊर्ध्वमुख श्वानासन. इथे तुमचे पूर्ण कमरेचे आणि पोटाचे स्नायू चांगले त्याला मसाज होणार आहे. पुन्हा अधोमुख श्वानासनामध्ये यायचं आहे. श्वास सोडत सोडत अधोमुख श्वानासन.
श्वास घेत घेत ऊर्ध्वमुख श्वानासन, श्वास सोडत सोडत अधोमुख श्वानासन, श्वास घेत घेत ऊर्ध्वमुख श्वानासन, श्वास सोडत सोडत अधोमुख श्वानासन. आता या अधोमुख श्वानासनातून आपल्याला डावा पाय जो आहे तो दोन्ही हातांच्या मध्ये आणायचा आहे. अश्वसंचलनासन करायचं आहे. दोन्ही हातांच्या मध्ये डावा पाय, मान मागे टाकलेली, उजव्या पायाचा गुडघा जमिनीवर टेकलेला. यानंतर आपल्याला मागचा पाय पुढे आणायचा आहे आणि डोकं गुडघ्याकडे, हस्तपादासनामध्ये यायचं आहे. आपण एकच सूर्यनमस्कार इथे घातलेला आहे. त्यानंतर श्वास घेत घेत आपल्याला हस्त उत्तानासनामध्ये यायचं आहे. दोन्ही हात मागच्या दिशेने, कंबर पुढे ढकललेली आणि दोन्ही दंड जे आहेत ते कानाला टेकलेले आहेत. आणि मग आता सरळ होऊन सूर्यनमस्कार पूर्वस्थितीमध्ये यायचे आहे. हात खाली आणायचे आहेत आणि आपल्याला आता शवासनामध्ये जायचं आहे. खाली पाठीवर झोपायचं आहे. आता आपल्याला पाठीवर आपण झोपणार आहोत. आपण आज एकच सूर्यनमस्कार घातलेला आहे. यामध्ये आपण अधोमुख श्वानासन आणि ऊर्ध्वमुख श्वानासनाचे संचलन याच्यामध्ये आपण केलेलं आहे. शवासनामध्ये हाताचे तळवे वरच्या दिशेने आहेत. संपूर्ण शरीराचा भार जमिनीवर टाकलेला आहे. दोन्ही पायामध्ये थोडंसं अंतर आहे. टाचा आतल्या दिशेने, चवडे बाहेरच्या दिशेने. मान एका बाजूला झुकलेली किंवा सरळ. पूर्ण शरीराचा भार जमिनीवर. संथ श्वसन. जास्तीत जास्त स्नायू ढिले सोडायचे. सूर्यनमस्काराची वैशिष्ट्यपूर्ण अशी रचना आहे. सूर्याची उपासना म्हणजे अग्नीची उपासना आहे. आणि नाभीच्या तिथे आपल्या पाठीमागे मणिपूर चक्र असतं आणि तिथे अग्नितत्व आहे आणि तिथेच आपला जठराग्नी आहे. या अग्नीची उपासना म्हणजे सूर्यनमस्कार आहेत. कारण जो पृथ्वीचा अग्नी आहे तो म्हणजे सूर्य आहे. या आपल्या शरीरामधल्या अग्नितत्व चांगलं राहण्यासाठी म्हणून या सूर्याची उपासना म्हणून आपण सूर्यनमस्कार. या सूर्यनमस्काराचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे एकदा पोटाची घडी होते आणि एकदा पोटाची घडी उलगडते. तुम्ही जर बघितलं तर एकदा आपल्या पोटाची घडी होते एका आसनामध्ये, पुढच्या आसनामध्ये पोटाला ताण बसतो, पुन्हा पोटावर दाब येतो. या पद्धतीने वैशिष्ट्यपूर्ण अशी रचना ही सूर्यनमस्काराची आहे. त्यासाठीच आपण अधोमुख आणि ऊर्ध्वमुख श्वानासनाचे रिपिटेशन्स केलेले आहेत. यामुळे पोटावर आलेले ताण, पायावर आलेले ताण, हातावर आलेले ताण, संपूर्ण शरीरावर आलेले ताण आपल्या शवासनामध्ये कमी होणार आहेत. हळूहळू शरीरावरचे, मनावरचे ताण कमी झालेले आहेत. श्वासाची गती पण संथ झालेली आहे. मन पण शांत झालेलं आहे. श्वासावरून आपलं सगळं लक्ष आपल्या शरीराकडे आणायचं आहे. सगळं शरीर जागृत करून घ्यायचं आहे. सावकाश दोन्ही पाय जवळ आणायचे आहेत. हात शरीराजवळ, हाताचे तळवे जमिनीवर, मान सरळ, डोळे सावकाश उघडायचे आणि एका कुशीवर बळून उठून बसायचे. आता आपण उत्कटासनामध्ये एक प्रकार करणार आहोत, ते म्हणजे लकडी तोडणा. हा वैशिष्ट्यपूर्ण असा प्रकार आहे. स्वामी सत्यानंद सरस्वतींनी सांगितलेला हा प्रकार आहे. तर यामुळे पायाचे स्नायू तर बळकट होणारच आहेत, पाठीचा कणा पण लवचिक होणार आहे, पचनक्रिया सुधारणार आहे. याचा नाभीवर पण चांगला परिणाम होतो. तर त्यासाठी म्हणून आपण हा प्रकार इथे करणार आहोत. आपल्या पोटाला थोडासा ताण बसतो, पुन्हा तो ताण कमी होतो, असं हालचाल करताना आपल्याला जाणवेल. तर याच्यामध्ये आपल्याला उत्कटासनामध्ये बसायचे, म्हणजे दोन्ही पायांचे तळवे जमिनीवर टेकवून आपल्याला बसायचे.
आता ज्यांना असं बसता येणार नाही त्यांनी कमरेखाली उशी घेऊन बसलं तरी चालेल, किंवा ज्यांना गुडघ्याला त्रास असेल त्यांनी खुर्चीत बसून ही क्रिया केली तरी चालेल. पण ज्यांना उत्कटासनामध्ये बसता येते त्यांनी उत्कटासनामध्ये बसायचे. आता दोन्ही हाताची बोटं जी आहेत ती एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची आहेत आणि आपण जसं लाकूड तोडतो तशी अवस्था आपल्या शरीराची करायची आहे. तर चालू असलेला श्वास सोडा, श्वास घेत घेत दोन्ही हात वरती न्यायचे आहेत, जसं काय आपण कुऱ्हाड वरती उचललेली आहे. आणि आता कुऱ्हाडीने लाकूड तोडतोय ह्या पद्धतीने त्या कुऱ्हाडीचा घाव खाली घालायचा आहे. श्वास सोडत सोडत कुऱ्हाडीचा घाव खाली घालायचा आहे. पुन्हा श्वास घेत घेत कुऱ्हाडवर उचलायची आहे आणि श्वास सोडत सोडत कुऱ्हाडीने लाकडावर घाव घालायचा आहे. श्वास घेत घेत पुन्हा वर न्या हात, श्वास सोडत हात खाली. श्वास झटक्याने आपल्याला हात खाली आणायचे आहेत आणि श्वास सोडायचा आहे. श्वास भरकीने सोडायचा आहे. श्वास घेताना दीर्घ घ्यायचा आहे, सोडताना जलद सोडायचा आहे. पुन्हा श्वास घेत त्यावेळेला पोटावर लक्ष केंद्रित करायचं आहे. श्वास घेत हात वर, श्वास सोडत हात खाली. पुन्हा श्वास घेत हात वर, श्वास सोडत हात खाली. श्वास सोडत हात खाली. श्वास घेत हात वरती. पुन्हा श्वास सोडत हात खाली. श्वास घेत हात वर. हात खाली आणायचा आहे श्वास सोडत सोडत. पुन्हा हात वर न्यायचा आहे श्वास घेत घेत. श्वास सोडत सोडत हात खाली. श्वास घेत घेत हात वर आणि जलद श्वास सोडत सोडत हात खाली. आता आपल्याला उत्कटासन सोडायचं आहे. हात जागेवर आणायचे आणि हात पूर्वस्थितीमध्ये आणि पाय सरळ करायचे. पाय थोडेसे पायाच्या अँकलची म्हणजे घोट्याची थोडीशी हालचाल करून घ्या. स्वतःकडे पाय खेचा आणि पुन्हा पाय ताणा. पावलं स्वतःकडे खेचायची आहेत, पुन्हा पावलं ताणायची आहेत. म्हणजे जो काही मांड्यांवर गुडघ्यावर ताण आला असेल या उत्कटासनामध्ये तो निघून जाईल. 2-4 वेळेला आपल्याला स्वतःकडे पावलं खेचायची आहेत आणि ताणायची आहेत. हे करायचं आहे. स्वतःकडे पावलं खेचा, पुन्हा ताणा, खेचा, ताणा. यानंतर आपण वज्रासनामध्ये जाणार आहोत. त्याच्यामध्ये पण आपल्या पायावर आलेले ताण निघून जातील. वज्रासन घालायचं आहे. वज्रासनामध्ये हात गुडघ्यावर ठेवून बसायचं आहे. पाठीचा कणा सरळ आहे, मान सरळ आहे, नजर समोर आहे. वज्रासनामध्ये आपण जितका वेळ बसू, जेवल्यानंतर 5 ते 10 मिनटं रोज वज्रासनामध्ये बसायचं. आपले पचनसंस्था ही चांगली काम करते. जर वज्रासनामध्ये आपण रोज जेवल्यानंतर 5 ते 10 मिनटं बसलो तर. वज्रासन हे एकच आसन असं आहे की ज्याच्यामध्ये आपण जेवल्यानंतर बसू शकतो. वज्रासनामधनं अनेक आसनं केली जातात, ती आपण आता पुढे पण करणार आहोत. तर आज आपण वज्रासनामधलं वक्रासन करणार आहोत. तर यामध्ये आपल्या पाठीचे मणके आणि पोटाचा भाग याला पीळ बसणार आहे आणि नाभीच्या प्रदेशाला येथे पीळ बसणार आहे. काल आपण भद्रासनातलं वक्रासन केलं होतं. आज आपण वज्रासनातलं वक्रासन करणार आहे. तर उजवा हात हा डाव्या पायाच्या गुडघ्यावर ठेवायचा आहे. उजवा हात हा डाव्या पायाच्या गुडघ्यावर ठेवा आणि डावा हात हा मागे लपेटून घ्यायचा आहे कमरेला. आता पहिल्यांदा चालू असलेला श्वास सोडा, श्वास घ्या आणि श्वास सोडत सोडत आपल्याला पहिल्यांदा मानेचा भाग हा मागच्या दिशेला न्यायचा आहे. पुन्हा श्वास सोडत सोडत खांद्याचा भाग, खांदा हा मागे जास्तीत जास्त ताणून घ्यायचा प्रयत्न करा. पुन्हा श्वास सोडत सोडत आपल्याला पोटाकडचा भाग, कमरेकडचा भाग हा मागे ताणून घ्या. पूर्ण लक्ष श्वासावर. संथ श्वसन. या स्थितीमध्ये आपण थोडा वेळ थांबणार आहोत. कुठे कुठे पीळ बसतोय त्याकडे लक्ष द्या. ज्यांना वज्रासन करता येत नसेल त्यांनी साधी मांडी घालून हे आसन केलं तरी चालणार आहे. ज्यांना खाली बसता येत नसेल त्यांनी खुर्चीवर बसून केलं तरी चालणार आहे. ज्यांना वज्रासन घालता येतं त्यांनी वज्रासनामध्ये हे करायचे. पूर्ण लक्ष श्वासावर. मन शांत
जास्तीत जास्त स्नायू ढिले टाकायचा प्रयत्न करा. कोणत्या कोणत्या स्नायूंना ताण जाणवतो आहे तिथे मनाने जाऊन ताण कमी करा. इथे पीळ बसलेला असल्यामुळे पोटातली इंद्रियांचं कार्यक्षमता वाढणार आहे. पँक्रियास ग्रंथीसाठी सुद्धा याचा खूप चांगला उपयोग होणार आहे. सावकाश आपल्याला आसन स्थिती सोडायची आहे. सावकाश मान सरळ करायची आहे. सावकाश दोन्ही हात गुडघ्यावर आणायचे आहेत. आता आपल्याला डावा हात हा उजव्या गुडघ्यावर ठेवायचा आहे. डावा हात उजव्या गुडघ्यावर ठेवा आणि उजवा हात हा मागे लपेटून घ्या. आता चालू असलेला श्वास सोडा. श्वास घ्या. श्वास सोडत सोडत मानेचा भाग मागे न्या. पुन्हा श्वास सोडत सोडत खांदा जास्तीत जास्त मागे ताणून घ्या. पुन्हा श्वास सोडत सोडत आपल्याला कमरेचा भाग, पोटाचा भाग हा जास्तीत जास्त ताणून घ्यायचा आहे. पूर्ण लक्ष श्वासावर. मानेपासनं कमरेपर्यंतचे जे मणके आहेत ते एका विशिष्ट दिशेने पिळले गेलेले आपल्याला जाणवतील. पोटाला पण पीळ जाणवेल. पोटावरचा मेद कमी होण्यासाठी, पचनसंस्थेसाठी, जननसंस्थेसाठी, पँक्रियास ग्रंथी, मधुमेहासाठी या आसनाचा चांगला उपयोग होणार आहे. नाभीचं पण आरोग्य याच्यामध्ये सुधारणार आहे, कारण तिथे नाभी प्रदेशामध्ये पीळ बसलेला आहे. इथे पूर्ण लक्ष श्वासावर. संथ श्वसन. प्रत्येक आसनामध्ये थोडा वेळ तुम्ही स्थिर राहिलात की त्याचे परिणाम तुमचे खोलवर जाणार आहेत, मनापर्यंत पोचणार आहेत आणि दीर्घकाळ तुमच्या शरीरावर राहणार आहेत. एकाग्रतेने प्रत्येक आसन करायचे आणि प्रत्येक आसनामध्ये आपणच बघायचं आहे की आपल्या कुठल्या स्नायूंवर ताण येतो आहे, दाब येतो आहे, पीळ बसतो आहे. सावकाश आता आपल्याला आसन स्थिती सोडायची आहे. सावकाश मान सरळ करायची आहे. दोन्ही हात गुडघ्यावर ठेवायचे आहेत आणि सावकाश पाय आपल्याला सरळ करायचे. आता आपल्याला पोटावर झोपायचं आहे. पोटावर झोपून आपण आसन करणार आहोत. हाताचे तळवे जमिनीवर टेकलेले आहेत. चवडे मागे ताणून घेतलेले आहेत. हनवटी जमिनीवर टेकलेली आहे. ही आपली पोटावर झोपण्याची विपरीत शयनस्थितीची अवस्था झाली. या अवस्थेमध्ये आपल्याला हाताचे तळवे जमिनीवर दाबून मग पाय वरती उचलायचं आहेत. शलभासन आपण करणार आहोत. शलभ म्हणजे टोळीसारखं आपलं शरीर दिसतं आणि नाभी प्रदेशातला खालचा भाग आहे. नाभी प्रदेशातला खालचा भाग, त्यावर बरोबर तुम्हाला ताण जाणवेल. तर आपल्याला एक एक पाय याच्यामध्ये वरती उचलायचा आहे. तर पहिल्यांदा आपल्याला एका पायाने करायचं आहे, मग दोन्ही पायाने करायचं आहे. पहिल्यांदा उजवा पाय. श्वास सोडा. सावकाश श्वास घेत घेत आपल्याला उजवा पाय जितका वरती उचलता येईल तेवढा उचलायचा आहे. ज्यांना उचलता येत नसेल त्यांनी हाताच्या आधाराने उचला. जास्ती गुडघ्या सरळ ठेवायचा आहे. पाऊल मागे ताणून घेतलेलं आहे. पूर्ण लक्ष श्वासावर आहे. सावकाश आपल्याला पाय खाली आणायचा आहे. अतिशय सावकाश करायचं आहे. जेवढं सावकाश कराल तेवढे तुमचे जे कमरेचे स्नायू आहेत ते मोकळे होतील. कमरेचा सांधा मोकळा होईल आणि ओटीपोटाच्या खालचा भाग जो आहे त्याच्याकडे पण लक्ष द्यायचं आहे. आता आपल्याला डाव्या पायाने हीच क्रिया करायची आहे. श्वास सोडा. सावकाश श्वास घेत घेत आपल्याला डावा पाय वरती उचलायचा आहे. मांडी पण वर उचलली गेली पाहिजे. नाभीचा खालचा प्रदेश पण थोडासा वर उचलला जाईल. पूर्ण लक्ष श्वासावर. कुठे कुठे ताण येतो त्याकडे लक्ष द्या. या स्थितीमध्ये आपण थोडा वेळ थांबूया. संथ श्वसन. गुडघ्यामध्ये पाय सरळ, चवडा मागे ताणून घेतलेला आहे. आता आपल्याला सावकाश पाय खाली आणायचा आहे. आता ज्यांना जमत नसेल त्यांनी मांडीखाली हात घेऊन केलं तरी चालेल. ज्यांना जमत असेल त्यांनी मांडीखाली हात न घेता केलं तरी चालेल. आता याच्यामध्ये आपल्याला हाताचे तळवे जमिनीवर दाबायचे. हनवटी जमिनीवरच ठेवायची आणि मग आपल्याला दोन्ही पावलं जी आहेत ती गुडघ्यात न वाकवता चवडे मागे ताणून वर उचलायची आहेत. तर चालू असलेला श्वास सोडायचा आहे.
सावकाश श्वास घेत घेत आपल्याला दोन्ही पाय गुडघ्यात न वाकवता वरती उचलायचे आहेत. मांड्या पण वर उचलल्या गेल्या पाहिजेत. पूर्ण लक्ष श्वासावर. संथ श्वसन. सावकाश पाय खाली आणायचे श्वास सोडत सोडत. आपण पुन्हा एकदा हे करून बघणार आहोत. याच्यामध्ये सायटिका, पाठीचा कण्याचा खालचा भाग, कमरेचे आणि पाठीचे स्नायू यावर या आसनाचा परिणाम होणार आहे. पचनक्रियेवर याचा परिणाम होणार आहे. पोटावरची चरबी कमी होण्यासाठी सुद्धा याचा चांगला परिणाम होणार आहे. तर ज्यांना कंबरदुखी किंवा स्लीप डिस्क असेल, हार्निया, अल्सरसारखे विकार असतील, हृदयविकार, उच्च रक्तदाब असेल, त्यांनी करायचं नाही. मी सुरुवातीलाही सांगितलेलं आहे की ज्यांना काही व्याधी असतील किंवा कसल्या शल्यकर्म झालेली असतील तर आपल्या मर्यादा लक्षात घेऊन हा योगाभ्यास करायचा आहे, आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन. आता आपल्याला पुन्हा एकदा हे आसन आपण करून बघणार आहोत. चालू असलेला श्वास सोडा आणि सावकाश दोन्ही पाय गुडघ्यात न वाकवता पायवरती उचलायचे आहेत. हाताचे तळवे जमिनीवर दाबायचे आहेत आणि सावकाश पायवर उचलायचे आहेत. हनवटी जमिनीवरच ठेवायची, हनवटी उचलायची नाही आहे. सावकाश श्वास सोडत सोडत पाय खाली आणायचे. सावकाश श्वास सोडत सोडत पाय खाली आणायचे. छान. आता आपल्याला उशीवर वळून आपल्याला पाठीवर झोपायचे. पाठीवर झोपा. हाताचे तळवे जमिनीवर टेकवायचे. शयनस्थितीमध्ये यायचे. दोन्ही पाय जुळवून घ्यायचे. मान सरळच ठेवायची आहे. या स्थितीमध्ये आपण आता उत्तान पादासनाचे चक्र करणार आहोत. आपण उत्तान पाद कटिचक्रासनाचे प्रकार करणार आहोत. याचे अनेक प्रकार आहेत. त्यातला एकेका पायाने आपण प्रकार करणार आहोत. तर आपण पहिल्यांदा उजवा पाय जो आहे तो उजवा पाय तुम्हाला जितका वर उचलता येईल तेवढा आपल्याला वरती उचलायचा आहे. तर पहिल्यांदा चालू असलेला श्वास सोडा आणि सावकाश श्वास घेत घेत पाय वरती उचला. सावकाश श्वास घेत घेत पाय वर उचलायचा आहे. आता गुडघ्यामध्ये पाय सरळच ठेवायचा आहे. चवडा ताणून घ्यायचा आहे. पूर्ण लक्ष श्वासावर. आता आपल्याला याचं चक्र करायचं आहे. खालचा पाय सरळ ठेवायचा आहे आणि उजवा पाय हा पहिल्यांदा उजवीकडनं डावीकडे आणि मग डावीकडनं उजवीकडे या पद्धतीने सावकाश फिरवायला सुरुवात करायची. अतिशय सावकाश फिरवायचं आहे. सगळ्यात मोठं वर्तुळ काढायचं आहे. जितकं मोठं वर्तुळ काढता येईल तेवढं मोठं वर्तुळ काढायचं आहे. पुन्हा विरुद्ध बाजूनी सुरुवात करायची आहे. एक वर्तुळ एका बाजूनी पूर्ण झालं की त्यानंतर विरुद्ध बाजूनी सुरुवात करायची आहे ते वर्तुळ करायला. विरुद्ध बाजूनी सुरुवात करा. उजवीकडनं डावीकडे आणि डावीकडनं उजवीकडे. एकदा चक्र पूर्ण झालं की पाय खाली आणून ठेवायचं आहे. सावकाश पाय खाली आणून ठेवायचा आहे. एकदाच करायचं आहे. एका बाजूनी एकदा आणि दुसऱ्या बाजूनी एकदा. त्यानंतर पुन्हा आपल्याला त्याच पायाने पुन्हा एकदा हे रिपीट करायचं आहे. उजवा पाय पुन्हा वरती उचलायचा आहे. उजवाच पाय वरती उचलायचा. उजवाच पाय वरती उचलायचा. उजव्या पायाने आपण 3 वेळा करणार आहे. डाव्या पायाने 3 वेळा करणार आहे. माझ्या इन्स्ट्रक्शन्सकडे लक्ष द्या. उजवा पाय वरती आल्यानंतर आता उजवीकडनं डावीकडे एक वर्तुळ पूर्ण करा. मोठं वर्तुळ पूर्ण करायचं आहे. आणि त्यानंतर आता डावीकडनं उजवीकडे वर्तुळ पूर्ण करा. डावीकडनं उजवीकडे. आता डावीकडनं उजवीकडे त्याच बाजूनी नाही करायचं. डावीकडनं उजवीकडे. तुम्ही 90 अंशापासून वर्तुळ चालू केलं तर 90 अंशापासूनच वर्तुळ पुन्हा चालू करायचं आहे आणि मग पुन्हा 90 अंशाला आणूनच पाय खाली आणायचा आहे. सावकाश पाय खाली आणायचा. आता पुन्हा तिसऱ्यांदा आपल्याला करायचं आहे. श्वास सोडा. श्वास घेत घेत आपल्याला उजवा पाय 90 अंशामध्ये आणा. खालचा पाय सरळ ठेवा. खालच्या पायाची मांडी, पोटरी, गुडघा जमिनीवर टेकलेला. आता आपल्याला उजवीकडून डावीकडे मोठं वर्तुळ पूर्ण करायचं आहे. सावकाश
करायचं आहे. जितकं सावकाश कराल तेवढं तुम्हाला ताण जाणवेल. 90 अंशाला पाय आला की आपल्याला दुसऱ्या बाजूनी वर्तुळ चालू करायचं आहे. दुसऱ्या बाजूनी चालू करा, डावीकडनं उजवीकडे सावकाश करायचं आहे. आणि पुन्हा 90 अंशाला पाय आल्यानंतर आपल्याला सावकाश पाय खाली आणायचा आहे. कुठे कुठे ताण आला आहे बघा, ओटीपोटाला आणि कमरेचा सांधा ह्याच्यामध्ये मोकळा होणार आहे. पायाच्या स्नायूंची ताकद खूप पटापट वाढणार आहे. पोटाचे जे कोर मसल्स म्हणतो आपण ज्याला, मध्यभागाचे, त्याची ताकद पटापट वाढायला याच्यामध्ये मदत होणार आहे. अतिशय याचे फायदे खूप चांगले आहेत. फक्त आपल्या मर्यादा लक्षात घेऊन करायचं आहे. ज्यांना उच्च रक्तदाब, हृदयाचा त्रास वगैरे असेल त्यांनी करू नका. आता आपल्या आपल्या व्याधी, आपलं वय आणि आपल्या मर्यादा लक्षात घेऊन सगळ्यांनी योगाभ्यास करा. आता आपल्याला हीच प्रक्रिया पुन्हा डाव्या पायाने करायची. आता डावा पाय सावकाश श्वास सोडा, श्वास घेत घेत अतिशय सावकाश पाय वसूच आहे. जितकं सावकाश कराल तेवढं चांगलं आहे. सावकाश उचलायचं आहे. गुडघ्यामध्ये पाय सरळ ठेवायचा आहे. आता उजवीकडनं डावीकडे पहिल्यांदा वर्तुळ करा. उजवीकडनं डावीकडे जितकं मोठं वर्तुळ करता येईल तेवढं मोठं सर्कल करायचं आहे. जितकं तुम्हाला जमेल तेवढं मोठं सावकाश करायचं आहे. गुडघ्यामध्ये पाय सरळ ठेवून करायचं आहे. पाऊल स्वतःकडे खेचून ठेवा म्हणजे गुडघ्यामध्ये पाय सरळ राहील. पाऊल स्वतःकडे खेचून ठेवा आणि मग आता दुसऱ्या बाजूनी करा. पाऊल स्वतःकडे खेचा म्हणजे मग गुडघ्यामध्ये पाय सरळ राहील. दोन्ही पायांची पावलं स्वतःकडे खेचून ठेवा म्हणजे गुडघ्यामध्ये पाय सरळ राहील. हां, आता सावकाश पाय खाली आणा. आता पुन्हा आपल्याला डाव्या पायाने दुसऱ्यांदा करायचं आहे. श्वास सोडा, श्वास घेत घेत डावा पाय वरती उचलायचा आहे 90 अंशामध्ये. अतिशय सावकाश करायचे. आता सावकाश उजवीकडनं डावीकडे मोठं वर्तुळ करायचे. गुडघ्यामध्ये पाय सरळ सावकाश करायचे. ज्यांना जमत नसेल त्यांनी ओढणी वगैरे बांधून त्याच्या साह्याने केलं तरी चालेल. आता परत विरुद्ध बाजूनी करायचे. विरुद्ध बाजूनी मोठं वर्तुळ करायचे. जितकं मोठं करता येईल तेवढं करायचे. कुठे कुठे ताण येतोय बघा, बऱ्यापैकी ताण येतो याच्यामध्ये. अतिशय सावकाश पाय खाली आणा. आपटू नका पाय खाली आणताना. आता आपण तिसऱ्यांदा परत एकदा हे करणार आहोत. पूर्ण कमरेचे स्नायू, पायाचे स्नायू मोकळे होतात त्यांनी. कमरेचा सांधा मोकळा होतो. कमरेच्या सांध्यासाठी पण याचा चांगला उपयोग होतो. आता आपण पुन्हा एकदा हे करूया. सावकाश डावा पाय 90 अंशामध्ये आणायचा आहे. तिसऱ्यांदा करतोय आपण. उजवीकडनं डावीकडे पाऊल स्वतःकडे खेचून ठेवलं की गुडघा सरळ राहील तुमचा. सावकाश मोठं वर्तुळ करायचं आहे आणि गुडघ्याचे मागचे स्नायूसुद्धा ताणले जातील बघा. आता पुन्हा दुसऱ्या बाजूनी जितकं सावकाश करता येईल तेवढं करा. सावकाश केलं की आतपर्यंत त्याचे परिणाम जातील. सावकाश पाय खाली. सावकाश करायला अवघड आहे. आता अजून एक याच्यातलाच थोडासा ॲडव्हान्स प्रकार आपण करणार आहोत. प्रगत अवस्थेतलं करणार आहोत. आता प्रगत अवस्थेतलं चक्र करत असताना यामध्ये माझ्या इन्स्ट्रक्शन्स नीट लक्ष द्या आणि त्याच्याप्रमाणे करा. माझ्या सूचनांप्रमाणे तंतोतंत करा, तरच तुम्हाला ते परिणाम बरोबर जाणवतील. आणि हे करायला थोडं अवघड आहे, तर आपल्या मर्यादा लक्षात घेऊन करा. ओढणीच्या साह्याने केलं तरी चालेल. आता आपल्याला उजवा पाय फक्त 30 अंश वरती उचलायचा आहे. 30 अंश आणि 60 अंशामध्येच वर्तुळ आपल्याला करायचं आहे. तर उजवा पाय जो आहे तो 30 अंश फक्त वरती उचला. 30 अंश बस. आता 30 अंश ते 60 अंश छोटं वर्तुळ करायचं आहे. छोटं वर्तुळ करायला अवघड आहे. उजवीकडनं डावीकडे 60 अंशापर्यंत वरती न्यायचा आणि पुन्हा 30 अंशावर आणायचं आहे. आणि परत आता विरुद्ध बाजूनी करायचं आहे. परत विरुद्ध बाजूनी करा. डावीकडनं उजवीकडे 90 अंशापर्यंत न्यायचं नाही, 60 अंशापर्यंतच न्यायचं. आता पाय खाली आणा 30 अंशापर्यंत आल्यावर. आता हेच पुन्हा एकदा आपण करणार आहे. हे पण 3-3 वेळा आपण करणार आहोत. पुन्हा एकदा आपण करणार आहे. 30 अंशापर्यंत पाय वरती उचला आणि अतिशय
60 अंशापर्यंतच न्यायचं आहे. एवढं मोठं वर्तुळ नाही करायचं, छोटंसंच करायचं आहे 60 अंशापर्यंत. पुन्हा 30 अंश ते 60 अंश एवढ्यासारखं ह्याच्यामध्येच ते वर्तुळ पूर्ण करायचं आहे आणि पाय खाली आणायचं आहे. आज खूप सावकाश करा. जितकं सावकाश कराल तेवढे तुम्हाला परिणाम चांगले जाणवतील. पुन्हा एकदा करायचं आहे. तिसऱ्यांदा उजवा पायच वरती आणायचा आहे, 30 अंशापर्यंत वरती आणायचं आहे. 30 अंश ते 60 अंश आपल्याला वर्तुळ पूर्ण करायचे आहे. छोटं वर्तुळ करायचं आहे आणि पुन्हा विरुद्ध बाजूने करायचे. ते वर्तुळ पूर्ण झाल्यानंतर सावकाश पाय खाली आणायचा. खाली आणताना आपटायचा नाही. आता आपल्याला दुसऱ्या बाजूने करायचं आहे. डाव्या पायाने डावा पाय 30 अंशापर्यंत वरती उचला आणि 30 अंश ते 60 अंश आपल्याला करायचं आहे. पहिल्यांदा उजवीकडनं डावीकडे आणि मग डावीकडनं उजवीकडे. 30 अंशावर पाय आला की पुन्हा विरुद्ध बाजूने. अतिशय छोटं करायचं आहे. छोटं करताना ओटीपोटाच्या खालच्या स्नायूंवर लक्ष केंद्रित करा. तिथे बऱ्यापैकी ताण येतो. सावकाश पाय खाली आणा. म्हणून आपण प्रत्येक वेळेला पाय खाली आणतोय बघा. पुन्हा सावकाश पाय 30 अंशामध्ये न्या. डावा पाय आता 30 अंश ते 60 अंश आपलं वर्तुळ पूर्ण करा. पुन्हा विरुद्ध बाजूनी आणि मग पाय खाली आणा. पुन्हा आपल्याला तिसऱ्यांदा हे करायचं आहे. तिसऱ्यांदा आपण करतोय. हळूहळू रोज तुम्ही याचे काउंट वाढवून 5 वेळा 10 वेळा 15 वेळा असं करू शकता, पण आपल्या मर्यादाप्रमाणे करायचे. सावकाश करायचे. जितकं सावकाश करता येईल तेवढं करा. परत विरुद्ध बाजूनी आणि सावकाश पाय खाली आणा. पोटावर बऱ्यापैकी ओटीपोटावर ताण आले असतील, ते ताण काढून टाका. त्यासाठी आपण पवनमुक्तासन करणार आहोत, जेणेकरून तुमच्या कमरेवरचे ताण पोटावरचे ताण निघून जातील. सुलभ पवनमुक्तासन करणार आहोत. याच्यामध्ये मान वरती उचलणार नाही आहे. साधारण 1 मिनिटापर्यंत हे सुलभ पवनमुक्तासन आपण करणार आहोत. तर दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून पोटावर घ्यायचे आहेत आणि हाताने पायाला घट्ट मिठी मारायची. दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून पोटावर घ्या आणि हाताने पायाला घट्ट मिठी मारा. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास असेल त्यांनी आपल्या गुडघ्याच्या खालून हात घेऊन घट्ट मिठी मारायची. पूर्ण लक्ष श्वासावर. मन अतिशय शांत. कमरेवरचे ताण पोटावरचे ताण कमी करायचे. पोटावर बऱ्यापैकी दाब आलेला आहे, त्याकडे लक्ष द्या. पचनसंस्थेसाठी याचा खूप चांगला उपयोग होणार आहे. आपल्याला कंबर दुखीसाठी सुद्धा याचा उपयोग होतो. कमरेवरचे ताण याच्यामध्ये कमी होतात. पोटावर बऱ्यापैकी दाब येतो, त्यामुळे नाभीच्या आजूबाजूच्या प्रदेशातली जी आपली इंद्रिय आहेत ती दाबली जातात. त्याच्यामध्ये तिथे आपल्या त्या इंद्रियांची ताकद वाढवण्यासाठी सुद्धा याचा चांगला उपयोग होतो. पोटावरची चरबी कमी होण्यासाठी सुद्धा याचा चांगला उपयोग होतो. अपान वायूवर याचं काम होतं. म्हणजे नाभीच्या प्रदेशातला खालचा वायू, नाभी प्रदेशातला खालचा वायू जो आहे, जो आपल्याला उत्सर्जन संस्थेसाठी मदत करतो, त्याच्यासाठी याचा चांगला उपयोग होतो. पूर्ण लक्ष श्वासावर. संथ श्वसन. आपण जवळजवळ 1 मिनिटं हे आसन केलेलं आहे. आता सावकाश आपल्याला आसन स्थिती सोडायची आहे. दोन्ही हात मोकळे करून घ्यायचे आहेत. सावकाश पाय सरळ करून घ्यायचे आहेत. पाय सरळ करून घ्या. आता पाय खाली ताणून घ्या. हात वरती ताणून घ्या. जास्तीत जास्त पाय खालच्या दिशेने हात वरच्या दिशेने ताणून घ्या. म्हणजे सगळं शरीर तुमचं मोकळं होईल. कुठे ताण शिल्लक असेल तर तो अतिरिक्त ताण निघून जाईल. नाभी प्रदेशावर लक्ष केंद्रित करा. नाभीच्या तिथे तो विरुद्ध ताण जाणवेल. सावकाश सगळं शरीर शिथिल करा. ढिलं सोडा. हात आता खाली आणायचे. दोन्ही हात खाली आणा आणि शवासन करायचे. हाताचे तळवे वरच्या दिशेने. दोन्ही पायामध्ये अंतर.
मान एका बाजूला कलती किंवा सरळ, पूर्ण लक्ष श्वासावर, डोळे अलगद मिटलेले आहेत. शरीरावरचे मनावरचे ताण काढून टाकायचे. संथ श्वसन. संपूर्ण शरीराचा भार जमिनीवर टाकलेला आहे. ओटीपोटावरचा ताण काढून टाकायचा आहे. नाभी प्रदेशामध्ये जो काही ताण आलेला असेल, पायावर ताण आलेला असेल, उत्तान पाद कटीचक्रासन करताना तो ताण काढून टाका. जास्तीत जास्त स्नायू ढिले सोडा, म्हणजे कमीत कमी वेळात जास्तीत जास्त विश्रांती आपल्याला शवासनामध्ये मिळते. पूर्ण लक्ष श्वासावर. शरीरावरचे मनावरचे ताण कमी झालेले आहेत. श्वासावर लक्ष केंद्रित आहे. शवासन आपण केलेलं आहे. आता आपण शवासनामध्ये श्वासावरनं आपलं सगळं लक्ष आपल्या शरीराकडे आणायचं आहे. सगळं शरीर जागृत करून घ्यायचं आहे. शरीरावरचे मनावरचे ताण सगळे निघून गेलेले आहेत. सावकाश दोन्ही पाय जवळ आणायचे आहेत. दोन्ही हात शरीराजवळ, मान सरळ, आणि सावकाश आपल्याला उठून बसायचं आहे. आता याच्यामध्ये ज्यांना आता आपल्याला थोडा जास्त वेळ बसायचं आहे, रोज आपण थोडं कमी वेळ बसत होतो, आज आपल्याला जास्त वेळ बसायचं आहे, तर ज्यांना कमरेखाली उशी घेऊन बसायचं असेल त्यांनी कमरेखाली उशी घेऊन बसा. आणि हाताची ज्ञानमुद्रा, पाठीचा कणा सरळ, मान सरळ, डोळे अलगद मिटलेले. कारण आपल्याला संपूर्ण अभ्यास करताना पाठीचा कणा हा सरळच ठेवायचा आहे. ज्यांना खाली बसायला त्रास होत असेल त्यांनी खुर्चीमध्ये बसा. ज्यांना कमरेचा त्रास असेल त्यांनी कमरेखाली उशी घेऊन बसा. पण पूर्ण वेळ आपल्याला पाठीचा कणा जो आहे तो सरळ ठेवायचा आहे, मान सरळ ठेवायची आहे. आता आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. आपला श्वास कसा चालला आहे बघा. आत्ताच आपण शवासन केलेलं आहे, त्याच्यामुळे श्वासाची गती एकदम संथ झालेली आहे आपल्या. आता ह्या स्थितीमध्ये आपण एक शुद्धिक्रिया आज करणार आहोत. कपालभाती अशी ही शुद्धिक्रिया आहे. जसं लोहाराच्या भात्यातनं हवा झटकीने बाहेर येते, तशी ही हवा यातून बाहेर पडते आपल्या नाकावाटे. याच्यामध्ये आपल्याला आपोआप हवा ही आतमध्ये जाते आणि आपल्याला पोटाला झटका देऊन, म्हणजे श्वासपटलाला नाभी आतमध्ये खेचतो आणि श्वासपटलाला वरती झटका देतो वरच्या दिशेने. तेव्हा आपल्या नाकावाटे फुफ्फुसातली हवा ही बाहेर पडते. ह्या पद्धतीने कपालभाती आपल्याला करायची आहे. भाल म्हणजे आपलं कपाळ जे आहे, तर त्यालाच कपाल असं म्हटलेलं आहे फ्रंटल लोबला. तर त्या कपालभाती, भा म्हणजे प्रकाश, तर असा हा कपालभाती ही शुद्धिक्रिया हठयोगाच्या ग्रंथांमध्ये दिलेली आहे. तर याच्यामुळे आपल्या नाभी प्रदेशाच्या तिथे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह असं प्रेशर निर्माण होत राहतं आणि तिथल्या सगळ्या इंद्रियांची कार्यक्षमता वाढायला मदत होणार आहे. जठराग्नीवर याचा परिणाम होणार आहे. मधुमेहासाठी याचा चांगला उपयोग होणार आहे. पण ज्यांना काही पोटाचे विकार असतील, काही ऑपरेशन्स झालेली असतील, रक्तदाब असेल, हृदय विकार असेल, तर त्यांनी करू नका. फुफ्फुसांची पण कार्यक्षमता ही फुफ्फुसांची शुद्धिक्रिया आहे. आपली फुफ्फुसं आता आपण प्रदूषणामध्ये वावरतो, तर रोजच्या रोज फुफ्फुसं ही शुद्ध करणं आवश्यक आहे. तर फुफ्फुसांची ही शुद्धिक्रिया आहे. तर नको असलेला जो वायू आहे फुफ्फुसामधला तो याच्यामध्ये बाहेर टाकला जातो. तर हे करत असताना आपल्याला चालू असलेला श्वास सोडायचा आहे. सावकाश श्वास भरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला कपालभातीला सुरुवात करताना फक्त प्रयत्नपूर्वक श्वास बाहेर टाकण्याची प्रक्रिया इथे करायची आहे. त्याच्यामध्ये पोट हे
आतमध्ये जाईल आणि श्वासपटल वरती ढकललं जाईल आणि फुफ्फुसातली हवा बाहेर पडेल. तर ज्यांना येत नसेल, ज्यांनी शिकलेले नसतील, त्यांनी फक्त बघा आणि व्यवस्थित शिकून घेऊन मग हे करा. कारण याच्यामध्ये पोटाचे स्नायू आत खेचत नाकानी हवा वेगाने बाहेर सोडायची आहे. जसं आपण नाक शिंकरतो त्या पद्धतीने ती क्रिया होते. आणि श्वास बाहेर सोडल्यानंतर पुन्हा पोटाचे स्नायू ढिले सोडायचे, ज्याच्यामुळे श्वास आपोआप आत घेतला जाणार आहे. वेगळा प्रयत्न आपल्याला श्वास घेण्यासाठी करायचा नाही. पोट आत गेलं की श्वास बाहेर, पोट ढिलं सोडलं की श्वास आपोआप आत जाईल. ह्या पद्धतीने आपल्याला करायची. तर चालू असलेला श्वास सोडा, सावकाश श्वास भरून घ्या आणि कपालभाती करायला सुरुवात करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 20. संथ श्वसन. पुन्हा एकदा एक आवर्तन करणार आहोत. चालू असलेला श्वास सोडायचा आहे, सावकाश श्वास भरून घ्यायचा आहे आणि कपालभातीला सुरुवात करायची आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 20. संथ श्वसन. पूर्ण लक्ष श्वासावर. मन अतिशय शांत झालेलं आहे. कपालभातीनंतर अशी एक अवस्था येते की श्वास घेतलाही जात नाही, सोडलाही जात नाही. अतिशय संथ श्वसन होतं कपालभाती झाल्यानंतर. पूर्ण लक्ष श्वासावर, मन अतिशय शांत. यानंतर आपण दीर्घ श्वसन करणार आहोत. डोळे बंदच ठेवायचे आहेत. आपल्याला ज्या पद्धतीने दीर्घ श्वसन करता येईल त्या पद्धतीने दीर्घ श्वसन करायचा प्रयत्न करा आज. याच्यामध्ये आपल्या मनावरचा ताण निघून जाणार आहे आणि जास्तीत जास्त आपण फुफ्फुसांची क्षमता याच्यामध्ये आपली वाढली जाते दीर्घ श्वसनामध्ये. कपालभातीनंतर दीर्घ श्वसन अतिशय चांगलं होतं. चालू असलेला श्वास सोडायचा आहे. अतिशय सावकाश एकाच गतीने भरपूर श्वास भरून घ्या. फुफ्फुसं भरून श्वास भरून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये छातीचा भाग वरती येईल, पोट पुढे जाईल आणि सावकाश दीर्घ श्वास सोडायचा आहे एकाच गतीने. अतिशय सावकाश श्वास सोडा, पोट आत जाईल आणि नाकावाटे सावकाश श्वास बाहेर पडेल. पुन्हा सावकाश श्वास भरून घ्या. पूर्ण लक्ष श्वासावर. श्वासाकडे साक्षीभावाने बघा. अतिशय सावकाश श्वास सोडा एकाच गतीने. पुन्हा दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास घेताना आपण भरपूर ऊर्जा आपल्या आतमध्ये घेतोय अशी कल्पना करा. दीर्घ श्वास सोडा. दीर्घ श्वास सोडताना व्याधी, चिंता, काळजा श्वासाबरोबर बाहेर टाकतोय. नकारात्मक सगळे विचार आपले बाहेर टाकतोय अशी कल्पना करा. श्वास सोडतो त्याला रेचक म्हणतात, श्वास घेतो त्याला पूरक म्हणतात. दीर्घ पूरक. पूरक म्हणजे श्वास घ्यायचा आहे. दीर्घ रेचक म्हणजे श्वास सोडायचा आहे. रेचन म्हणजे पूर्ण मनातले विचार, मन शून्य करायचं आहे. पूर्ण मन रिकामं करायचं आहे. मन पूर्ण निर्विचार करायचं आहे. पुन्हा दीर्घ श्वास घ्यायचा आहे. भरपूर एनर्जी, भरपूर उत्साह आपल्यामध्ये भरून घ्यायचा आहे आणि सावकाश दीर्घ श्वास सोडायचा आहे. श्वास सोडताना नको असलेल्या सगळ्या गोष्टी श्वासावाटे बाहेर टाकायच्या. पुन्हा एकदा दीर्घ श्वसन करायचे. दीर्घ श्वास भरून घ्या आणि दीर्घ श्वास सोडा. पूर्ण लक्ष श्वासावर. आत्ताच आपण दीर्घ श्वसनाचा अभ्यास केला. श्वासावर लक्ष केंद्रित करायचं आहे.
श्वासाकडे साक्षी भावानी बघायचं आहे. श्वासाची गती अतिशय संथ झालेली आपल्याला जाणवेल. त्याकडे लक्ष द्या. मन अतिशय शांत झालेलं आहे. श्वासाची गती अतिशय शांत झालेली आहे. मनावरचे ताण सगळे निघून गेलेले आहेत. मनातले विचार अतिशय कमी झालेले आहेत. या स्थितीमध्ये आपण श्वासावर लक्ष केंद्रित करायचं आहे. श्वासाकडे साक्षी भावानी बघायचं आहे. पूर्ण लक्ष श्वासावर. आपण आता प्रार्थना आणि ओंकार म्हणणार आहोत. तर हे करत असताना जेव्हा आपण ओंकार म्हणतो त्यावेळी आपल्याला डोळ्यासमोर ओंकाराचं चित्र आणायचं आहे आणि त्याच्यावर गिरवत गिरवत ओंकार म्हणायचा आहे. पूर्ण लक्ष श्वासावर. प्रार्थना. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. शांति शांति शांति. पूर्ण लक्ष श्वासावर. मन अतिशय शांत. सावकाश डोळे उघडायचे. हाताची ज्ञानमुद्रा सोडायची आहे. दोन्ही हात जे आहेत ते डोक्यावर न्यायचे. डोक्यावर हाताचा नमस्कार करायचा आहे. सगळं शरीर कमरेपासूनचा सगळा भाग वरती ताणून घ्या. सगळं शरीर आपल्याला जागृत करून घ्यायचं आहे. जास्तीत जास्त सगळं शरीर ताणून घ्या. एकदा डावीकडे एकदा उजवीकडे आपल्याला वाकायचं आहे. म्हणजे मग सगळं शरीर जागृत होईल. सावकाश हात खाली आणायचे. पाय सावकाश श्वास सोडत सोडत पुढे वाकायचं आहे. जो योगाभ्यास केलेला आहे तो ईश्वराला समर्पित करायचा आहे. सावकाश श्वास घेत घेत वर या. श्वास सोडत सोडत सावकाश हात खाली आणायचे. पाय मोकळे करून घ्यायचेत आपल्याला. पाय सरळ करून घ्या. पायाच्या बोटांची हालचाल करून घ्या.
पायाच्या घोट्यांची हालचाल करून घ्या. पाय पुढे मागे ताणून घ्या, स्वतःकडे खेचून घ्या. सगळं शरीर ॲक्टिवेट करा, जागृत करा आणि मग आपल्या कामाला लागा. कारण जे शरीरावर अतिरिक्त ताण असतील ते पण निघून जातील आणि सगळं शरीर जागृत केल्यानंतरच आपण आपल्या योगाभ्यासाला सुरुवात करायची. तर आजचा हा योगाभ्यास इथे आपण संपवतो आहोत. पण आपला वर्ग मात्र उद्या असणार आहे, तेव्हा उद्याही आपण सर्वांनी या वर्गाला उपस्थित राहा आणि योगाभ्यास हा आपला चालू ठेवा. आपण रोज नाभीसाठी घरी काय आपल्याला करता येईल हे पण उपाय बघत असतो. पहिल्या दिवशी आपण बघितलं की गार पाण्याची पट्टी आपण पोटावर कशी ठेवायची. त्यानंतर काल आपण एक ॲक्युप्रेशरचा पॉईंट पाहिला होता. तर आज अजून एक उपाय म्हणजे आपल्या नाभीमध्ये रात्री झोपताना 2 थेंब खोबऱ्याचं तेल किंवा शुद्ध गाईचं तुपाचे 2 थेंब हे आपल्या नाभीमध्ये टाकायचे, जेणेकरून आपल्या नाभीचं आरोग्य चांगलं राहिलं तर नाभीच्या आजूबाजूला जी इंद्रिय आहेत नाभी प्रदेशामध्ये त्याचंही आरोग्य आणि त्याचबरोबर आपल्या स्वतःचंही संपूर्ण शरीराचं आरोग्य चांगलं राहणार आहे. तर हे उपाय नक्की घरी करून बघा आणि आपण आपला योगाभ्यास झाल्यानंतर आपल्याला कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. उद्या आपण परत याच वेळेला भेटणार आहोत, तेव्हा उपस्थित राहा. ज्यांना योग शिक्षकचा वर्ग लावायचा आहे त्यांनी तेजस्विनी हेल्थ क्लबला संपर्क करा आणि एक छान कला आपल्या हातामध्ये योग शिक्षकाचे असू देत, आपल्या स्वतःसाठी पण आणि इतरांना पण योग शिकवण्यासाठी. तर याचा नक्की लाभ घ्या. धन्यवाद. हरिओम.